बलुचिस्तानच्या देवीचे नाशिकमध्ये वास्तव्य. जाणून घ्या आख्यायिका आणि कथा. नमस्कार मित्रांनो. मूळच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान पर्वतरांगांमध्ये स्थित हिंगलाज मातेचे एकमेव मंदिर नाशिकमधील खेडे या गावात आहे. देवीच्या जगभरातील 51 शक्तिपीठांतील पहिले पीठ असलेल्या हिंगलाज मातेला भक्तांच्या विनवणीमुळे पाकिस्तानातून थेट नाशिकमध्ये यावे लागले, अशी आख्यायिका आहे. निफाड तालुक्यातील कारस तत्कालीन नाव. या गावात देवी भक्तासोबत आली आणि या ठिकाणीच थांबली. भक्त डोंगरपुरी महाराज यांनीही या ठिकाणी देवीची सेवा करत करत संजीवन समाधी घेतली. असे हे आई आणि भक्ताचे अनोखे उदाहरण आहे. पाकिस्तानमधून भारतात देवी स्थित होण्याचे हे कदाचित देशातील पहिलेच उदाहरण असावे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साधारण 12व्या शतकात देवी गावात आली. याबाबत अशी आख्यायिका आहे की मूळ हरियाणा येथील दशनाम गोसावी समाजाचे महंत डोंगरपुरी महाराज हे बलुचिस्तान येथील डोंगर रांगांमध्ये स्थित असलेल्या हिंगलाज मातेचे निस्सीम भक्त होते. ते वर्षातून एकदा अशी वयाच्या 95व्या वर्षापर्यंत नियमित वारी करत होते. वयोमानाने वारी करणे अवघड झाल्यावर त्यांनी देवीला विनवणी केली की मी इतकी वर्ष तुझी मनोभावे सेवा केली आहे, आता तू माझ्या जवळपास आहे. त्यावर देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत देत येण्याचे मान्य केले. देवीने सांगितले की मी डोंगरावर पाषाणात स्थित आहे. जर तू मागे वळून बघितले आणि माझ्या वजनावर अविश्वास दाखवला तर त्या ठिकाणी मी स्थित होईल. त्यानुसार ते सरळ सरळ चालत राहिले. अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रांवर दर्शन घेतले. पुढे त्र्यंबकेश्वर मार्गे पचकेश्वरी सध्याचे देवपूर या ठिकाणी आले. तेथून कारस सध्याचे खेडे या गावाजवळ आले. कारस गावातून विनता नदी वाहते. पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या ठिकाणी महापूर आला होता. महंत डोंगरपुरी येथे महाराज थांबले. त्याच वेळी पुढे कसे जायचे यासाठी त्यांनी मागे वळून बघितले आणि तिथेच दिव्य प्रकाश स्थित झाला. महंतांनी संबंधित गावातील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी भक्तिभावाने देवीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली. महंतांनी देवीची सेवा करत करतच संजीवन समाधी घेतली. या पद्धतीने देवीचे या गावात स्वतःहून येणे झाले आहे. त्यामुळे ग्रामदैवत म्हणून या ठिकाणी देवीची पूजा अर्चा नित्य नियमाने होत असते. वर्षातून 4 उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. चैत्र नवरात्र, श्रावण शुद्ध चतुर्दशी, अश्विन नवरात्र आणि पौष पौर्णिमा आदी तिथींना या गावात जत्रा भरते. वर्षभरात साधारणपणे 3 ते 4 लाख भाविक या ठिकाणी येऊन देवीच्या चरणी लीन होतात. राज्य शासनानेही याची दखल घेत हे तीर्थक्षेत्र ब वर्गात आणले आहे. या देवस्थानासाठी साधारणपणे 7 ते 8 एकराचे क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. 27 समाजाचे कुलदैवत. हिंगलाज माता ही देशातील तब्बल 27 समाजाचे कुलदैवत आहे. त्यामध्ये दशमान गोसावी समाज, ब्रह्मक्षत्रिय समाज म्हणजेच ठाकूर, तेली समाज, कोकणस्थ ब्राह्मण समाज, साळी समाज, काही मराठा समाज, फुलमाळी समाज, भावसार रंगारी समाज, बेलदार समाज, पटेलिया समाज, धनगर समाज, गुजरातमधील रावल समाज, खत्री समाज, जोधपूर येथील गुराखी समाज, बैरागी समाज, यादव कुलीन पांडव, सिंधी समाज, सहस्रार्जुन क्षत्रिय समाज, संन्यासी समाज, बंजारी समाज म्हणजे ऊसतोडी, कुमावत समाज, बंजारा म्हणजे गोर समाज, गुजराती समाज, भाटिया, कहार, निमाकडील जादूगर जमात, मारवाडी आणि खेडे ओगावचे ग्रामदैवत यांचा समावेश होतो.
पाकिस्तानात मुसलमान करतात पूजा. बलोचिस्तान येथे हिंगोल नदीच्या तीरावर असलेल्या मक्रान पर्वताच्या डोंगरांमध्ये देवीची पूजा हिंदूंसह मुसलमान देखील करत असतात. त्यामुळे देवाच्या पूजेला धर्म, प्रांत यांचा अडसर नसल्याने देवीची भक्ती अभिमानाने सांगतात. तर मित्रांनो, ही होती हिंगलाज मातेची माहिती. तर आता आपण बघणार आहोत हिंगलाज मातेची कथा. नाशिक एक कुंभमेळ्याचे ठिकाण, जिथे अमृत कुंभ घेऊन जात असताना अमृताचे काही थेंब ज्या कुंडात पडले व जेथे 12 वर्षानंतर कुंभमेळा भरला जातो ते त्र्यंबकेश्वर, जेथे सांब सदाशिवाने ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथे वास्तव्य केले. तसेच श्रीरामाने काही दिवस आपले वास्तव्य जेथे केले ती नाशिकची पवित्र पंचवटी. तसेच वणी हे सप्तशृंगी देवीचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मार्कंडेय ऋषीने सप्तशृंगीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची स्तुती तयार केली. ती 700 श्लोकी होती. देवीच्या नावाने ती सप्तशृंगीवरून सप्तशती या नावाने प्रसिद्धी झाली. अशी नानाविध क्षेत्र नाशिक या परिसरात जिल्ह्यात स्थित आहेत. त्यात चांदवडची रेणुका व अहिल्याबाई होळकरांचा रंगमहाल, म्हाळसाकोऱ्याची म्हाळसादेवी, येवला तालुक्यातील कोटमगावची जगदंबा, महालक्ष्मी, नांदूर मधमेश्वरचे शिवतीर्थ व पवित्र गोदा नदी व अभयारण्य, सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावची चारण लोकांची कुलदेवता असलेली सतीमाता, सामतदादा यांची जागृत देवस्थाने, नाशिकची गोराराम, काळाराम मंदिरे, कपालेश्वर मंदिर आदी नानाविधी प्रकारची जागृत देवस्थाने या नाशिक क्षेत्राला लाभली आहे. अशाच नाशिक क्षेत्रात निफाड तालुक्यातील हिंगलाज देवी माता हे एक पवित्र व जागृत आदी शक्तिपीठ आहे. निफाडवरून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर उगाव गावानजीक खेडे हे एक छोटेसे गाव आहे. या गावातच या देवीचे पुरातन मंदिर आहे. हिंगलाज माता ही येथे कशा प्रकारे स्थित झाली त्याची प्राचीन कथा अशी आहे की पूर्वी हस्तपूर या नगरीत सध्या पाकिस्तान सरहद्दीवर असलेले हिंगल पर्वत, हिंग नावाचा राजा राहत होता. दरवर्षी पर्जन्यमान चांगले व्हावे व लोकांचे कल्याण हेतूने तो दरवर्षी ब्राह्मणांकडून, ऋषीकडून यज्ञ करून घेत असत. हा यज्ञ हिंगल पर्वतावर हिंगळा देवीच्या मंदिरासमोर होत असत. हे मंदिर अतिशय प्राचीन असल्यामुळे व ते डोंगर भागात असल्याने तसेच आजूबाजूस घनदाट जंगल असल्या कारणाने तेथे दर्शनाला कुणीही येत नसत. वर्षातील एखाद्या 4-5 दिवस यज्ञनिमित्ताने राजे, ब्राह्मण, ऋषी, मुनी व भक्तजन येत असत. त्या काळी ती जागा मायावीत समजली जात असत. झाडांची गर्दी इतकी होती की सूर्याची किरणे देखील तेथे येऊ शकत नव्हती. तेथे असलेल्या भूतनी, शांकिनी, डांकिनी, वेताळ, अष्टभैरव यांच्याही मूर्त्या तेथे आहेत. ह्या मूर्त्यांकडे बघून कोणी जिवंत राहावे असे होणेच शक्य नव्हते. म्हणतात की शिवशंकराला वाचवण्यासाठी स्वतः पार्वतीने शंकराच्या सहकार्याने समवेत हिंगळा देवीचा अवतार घेऊन शंकराची सेवा केली, अशी देवी महात्म्यात आख्यायिका आहे. तसेच या जागी गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथही येऊन गेल्याचे दाखले नवनाथ पोथीत पाहण्यास मिळतात. असो, अशा प्रकारचा यज्ञ चालू असताना कधीही देवीने त्यात अडचण निर्माण केली नाही व दरवर्षी धन, धान्य, पाऊस सर्व काही ठीक चालत असत. परंतु एकदा यज्ञ चालू असताना जोराचा पाऊस सुरू झाला व तेथील असणारी मोठमोठी दगडे उडू लागली. महाविशाल झाडे कोसळून पडू लागली. यज्ञात पाणी साचून यज्ञ बंद झाला. उडालेली दगडे ऋषीमुनींना लागून ते तेथेच मृत्यू पावले. त्यावेळी राजाने देवीची स्तुती केली की हे देवी, दरवर्षी यज्ञात असे काहीही होत नाही, परंतु आज असे काय झाले? आमचे काही चुकले असेल तर ते आम्हाला सांग, परंतु अशा प्रकारची हत्या करू नकोस. त्यावर देवी आकाशवाणी रूपाने म्हणाली की या नगरीत दैत्यासूर वास करीत असून
त्याने दुर्गेला प्रसन्न करून घेतले व तो ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे यज्ञ चालू आहे त्याचा नाश करीत आहे. भरपूर प्रांतात त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून तो आता हस्तपूर नगरीत दाखल झाला आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार घडतो आहे. ही हकीकत देवांनीही ऐकली. जर अशी हानी होत राहिली तर देवांची शक्ती कमी होऊन तो स्वर्गावरही आपले राज्य स्थापित करील. म्हणून सर्व देवांनी ब्रह्म, विष्णू, रुद्र म्हणजे शंकर यांच्याकडे जाऊन त्यावर उपाय करण्यास सांगितला. त्यावेळी ब्रह्माने सांगितले की ज्या देवीचा तो यज्ञ चालू आहे तीच देवी त्याचा वध करू शकेल. त्यावेळी सर्व देवांनी देवीचा धावा केला व हिंगळा देवी प्रसन्न होऊन तिने रक्षण करेल असे सांगून गुप्त झाली. दुसऱ्याच दिवशीचा यज्ञ पुन्हा सुरू झाला होता. प्रत्येकजण आपापल्या देवयज्ञात न्हावून घेत होते. अचानक तेथे दैत्यासूर आला. त्याने कित्येक ऋषी, मुनी व ब्राह्मणांना मृत्यूदाराला पाठविले व यज्ञाचा नाश केला. उरलेल्या ऋषी मुनींनी व स्वर्गातून देवी हिंगळा देवीचा धावा केला. पार्वतीने आपल्या पतीचे शंकराचे शस्त्र म्हणून त्रिशूळ घेतले. सरस्वतीने ब्रह्माचे कमळ धारण केले तर विष्णू पत्नी लक्ष्मीने शंख, चक्र, गदा, पद्म धारण करून घेतले. तिघींनी एकरूप होऊन यज्ञात रूप धारण केले. चंद्र सूर्य यांना आपल्या हातात धारण करून हिंगल पर्वत प्रकाशमान केला. विष्णू पत्नीने त्याला उचलून घेतले व सरस्वतीने त्याला दूर फेकले. अशा नानाविध कला करून देखील दैत्य संपत नव्हता. तो आपल्या माया दाखवतच होता. तेव्हा रुद्र पत्नीने म्हणजेच पार्वतीने त्रिशूलाच्या सहाय्याने त्याच्या हृदयावर वार केला. त्यामुळे तो दैत्य मरण पावला. तो दैत्य इतका विशाल होता की बहुतांशी जागा त्याने व्यापून घेतली होती. म्हणून सरस्वती व विष्णू पत्नीने त्याला उभे करून टाकले व रुद्र पत्नीने त्याच्या देहावर जागा धारण केली. या विशाल देहालाच हिंगल पर्वत नाव दिले गेले. पहिल्यापेक्षा हा पर्वत आणखीनच मोठा होऊन गेला. याबाबतचे चरित्र, गोष्टी हा भाग फार मोठा आहे. असो. त्यानंतर देवीने राजाला वरदान दिले व राजानेही तिला या पर्वतावर राहण्याचा आग्रह धरला. भक्तांच्या आग्रहास्तव देवीने तेथे वास्तव्य केले. हिंग राजाच्या दरसाला होणाऱ्या यज्ञाची देवीने लाज राखली. म्हणून त्याचे नाव देवीला देऊन ती देवी हिंगलाज या नावाने ओळखली गेली. अशा या जागरूक देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्त दूरवरून येत असत. या भक्तांमध्ये डोंगरपुरी नावाचाही एक निस्सीम भक्त होता. त्याचे 95 वर्षापर्यंत देवीची वारी केली. आता डोंगरपुरी महाराज पूर्ण थकले होते. आता येथून देवीला आपल्या नगरात घेऊन जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. देवीलाही त्यांनी तसे सांगितले, परंतु देवीने त्यांना प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्यांची मनातील ओढ, भक्ती व कठीण तपश्चर्या पाहून देवीला न रामहून देवी निघण्यास तयार झाली. परंतु देवीने डोंगरपुरी महाराजांना एक अट सांगितली. देवी म्हणाली, मी तुझ्याबरोबर येण्यास तयार आहे, परंतु जर तुझे ठिकाण येईपर्यंत मध्ये कोठेही माझ्याकडे मागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी स्थित होऊन जाईल व पुन्हा तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही. अशी देवीची अट ऐकून डोंगरपुरी महाराज तेथून निघाले व देवी त्यांच्या पाठीमागे निघाली. भरपूर गाव ओलांडून ते त्र्यंबकेश्वरीस तेथून नाशिक मार्गाने येऊन पिंपळगाव या गावी येऊन थांबले. तेथून ते मधल्या मार्गाने पचकेश्वरीला व तेथून कारसगावी म्हणजेच खेडेगावी येऊन थांबले. त्यावेळी भरपूर पर्जन्य होऊन विनिता नदीला महापूर आला होता. आता आपण व देवी पलीकडे कसे जाणार का दुसऱ्या मार्गाने जावे अशा नानाविध प्रश्नांची मनाशी उत्तरं देत डोंगरपुरी महाराज उभे होते. याबाबत देवीचा विचार घ्यावा म्हणून त्यांनी थोडीशी मान वळवली तर देवीचा दिव्य असा प्रकाश तेव्हाच एका जागी स्थित झाला होता. डोंगरपुरी महाराज दुःखी झाले. त्यांना काहीही सुचत नव्हते. त्यांनी मनाला सावरून घेतले, आता देवी जर इथे राहणार असणार तर मी नगरी कशास जाऊ. म्हणून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने देवीचे यथायोग्य व शास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मणांकडून प्राणप्रतिष्ठा करून घेतली व स्वतः 1000 फूट विनिता नदीच्या तीरावर संजीवन समाधी
आपल्या शिष्य मंडळींसह घेतली. तेथे ग्रामस्थांनी विशाल मंदिर बांधले. या मंदिरावर त्या काळात कोरलेले काही शब्दही भिंतीवर पाहावयास मिळतात. असा या जागरूक देवस्थानाचा महिमा असून खेडे हे एक पवित्र क्षेत्र मानले गेले आहे. खेडे या क्षेत्रात साधू संतांची कृपादृष्टीही पाहावयास मिळते. या गावात हरिहर बाबा म्हणून एक संत होऊन गेले. त्यांचीही समाधी ह्याच गावात स्थित आहे. असे हे त्रिवेणी क्षेत्र असून या त्रिवेणी क्षेत्रास मी नतमस्तक आहे. माझं भाग्य की अशा पवित्र क्षेत्रात मी जन्माला आले व देवीची थोडेसे तरी स्तवन मांडू शकले. अशा हिंगलाज देवीचा उत्सव नवरात्रामध्ये सुरू होतो. 9 दिवस हा उत्सव सुरू असतो. घटस्थापनेनंतर येणाऱ्या पहिल्याच बुधवारी या देवीची यात्रा असते. दूरवरून लोक येथे येतात, आपले नवस करतात. ज्याप्रमाणे पंढरपूरला नामदेवाची पायरीचे दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन घेणे योग्य नाही, तसेच देवीचे दर्शन घेण्याआधीही भक्ताचे म्हणजेच डोंगरपुरी महाराजांचे दर्शन घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण त्यांच्यामुळेच आपण या देवीला पाहू शकतो. तर मित्रांनो, अशी होती हिंगलाज देवीची आख्यायिका आणि कथा. कशी हिंगलाज माता पाकिस्तानमधून ते नाशिकच्या खेडे या गावामध्ये आली, तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.